दरवेळी छोले तुम्ही एकाच पद्धतीने बनवत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी खास आहे। मी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे। माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। तर छोलेची रेसिपी बनवण्यासाठी छोले मी इथे 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम घेतलेले आहेत। 7 ते 8 तास भिजत ठेवायचे। रात्रभर भिजत ठेवले तरी चालतील आणि तुम्हाला जर अर्जंट लगेचच बनवायचे असतील तर अर्धा तास गरम पाण्यात भिजवत ठेवायचे, म्हणजे छान असे फुलले जातात। आता इथे मी कुकर घेतलाय। भिजवलेले छोले कुकरमध्ये घालायचे आहेत। यानंतर यामध्ये 1 तमालपत्र घालायचं। आता काही खडे मसाले घालूया। तर इथे 3-4 काळी मिरी, 3-4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची आणि 1 हिरवी वेलची घेतली आहे। आता छोले बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे। तर जितके छोले आहेत त्याच्या दुप्पट मी इथे पाणी घातलेलं आहे। यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ जास्त घालायचं नाही कारण आपण नंतर सुद्धा मिठाचा वापर करणार आहोत। यासाठी छोले उकडताना मिठाचं प्रमाण थोडं कमीच वापरायचं। आता मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने, म्हणजे मीठ व्यवस्थित एकत्र लागलं जातं, एकसारखं छोलेला लागलं जातं। आता झाकण लावायचं आहे आणि याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, कारण छोले जर चांगले शिजले ना तर भाजीसुद्धा मस्त बनते। मी 7 ते 8 तासासाठी छोले भिजवत ठेवलेले होते, म्हणजे रात्रभर भिजवले होते। चांगले भिजलेले आहेत, यामुळे 4 शिट्ट्यामध्ये हे छोले चांगले शिजले सुद्धा जातील। तर 4 शिट्ट्या होत आहेत याच्या, तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया। तर वाटण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। 2 रफली चॉप केलेले कांदे घातलेत, उभे कापून घेतलेत। तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्यायचेत, कारण आपण याचं वाटणच करणार आहोत। आता यामध्येच अजून काही साहित्य घालूया। तर इथे मी 2 स्लाइस कट केलेले टोमॅटो घेतलेले आहेत। लहान होते म्हणून 2 घेतले, तुमच्याकडे मोठा असेल टोमॅटो तर 1 घालू शकता। तुम्ही या वाटणामध्ये कधी छोले मसाला बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून पहा। आता 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता। यानंतर 15 ते 20 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। लहान आहेत म्हणून मी जास्त घेतल्यात, तुमच्याकडे लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर कमी वापरा। 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय। आपण जे छोले उकडून घेतलेले होते ना त्यामधले छोले थोडेसे घातलेले आहेत यामध्ये। आता झाकण लावायचं आहे, पाणी न घालता छान बारीक पेस्ट करून घ्यायची। तर मी वाटून घेतलेलं आहे, मस्त याची स्मूथ अगदी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। छोले सुद्धा चांगले उकडलेले आहेत, तुम्हाला परत दाखवते एकदा मी। यामधलेच छोले मी थोडेसे वाटणामध्ये घातलेले आहेत। तर हे बघा, कुकर थंड करायचा आहे पूर्णपणे आणि त्यानंतर कुकर उघडायचा। तुम्हाला छोले दाखवते, हाताने दाबून पहा, मस्त मऊसूत झालेले आहेत। आता इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं। तर 2 चमचे मी तेल घातलंय। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे। तेल चांगलं पॅनमध्ये पसरवून घेऊया। यानंतर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। पनीर चांगला या तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचा। नॉनस्टिक पॅन यासाठी घेतलाय की पनीर चिकटत नाही आणि व्यवस्थित यामध्ये तळला जातो। आता याला आलटून पालटून सगळ्या बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तुकडे करून फ्राय केले ना तर त्याला वेळ लागतात, खूप पलटताना ते तुटतात सुद्धा। तर अख्खा पनीर अशा पद्धतीने तळला ना तर याचे तुकडे सुद्धा व्यवस्थित होतात आणि एकसारखा हा पनीर चांगला तळला जातो। आता हा पनीर आपला मस्त सोनेरी रंगावर आलाय, बाजूला घेऊया करून। आता इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। यानंतर 1 चमचा जिरं घातलंय। गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच सगळं साहित्य घालायचं आहे। जिऱ्याचा सुगंध यायला लागलाय, रंग बदललाय, थोडीशी हिंग पावडर घालायची। यानंतर 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। कांदा छान परतलाय। आता 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो मिक्स करून चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये काही मसाले घालूया। तर पाव चमचा हळद पावडर, इथे 1.5 चमचा मी लाल तिखट घालते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा जिरं पावडर घालायची आहे। आता सगळे मसाले या तेलावरच छान परतून घ्यायचे, म्हणजे चांगले मसाले शिजले जातात।
आता आपण जे वाटण बनवलं होतं ना ते वाटण घालायचं आहे. तुम्ही म्हणाल वाटणामध्ये सुद्धा टॉमॅटो घातला आहे आणि शिवाय मी इथे मसाल्यामध्ये भाजताना सुद्धा टॉमॅटो घातला आहे, तर ही भाजी आंबट होईल का? तर अजिबात ही भाजी आंबट होत नाही. आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हे मसाले चांगले मिक्स करून शिजवून घ्यायचे आहेत. यासाठी झाकण ठेवूया आणि 2 मिनटं हा मसाला चांगला स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया. तर 2 मिनटं हा मसाला चांगला शिजवून घेतला आहे. छान शिजला आहे मसाला. आता आपण जे छोले उकडून ठेवले होते ते छोले घालायचे आहेत यामध्ये. गरज लागेल तसं आपण पाण्याचा वापर करणार आहोत, तर मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घातलं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता या भाजीला रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येण्यासाठी कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी घातल्यामुळे सुगंध खूप छान येतो, भाजीसुद्धा टेस्टला चांगली लागते. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. तर लक्षात असू द्या, छोले उकडताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं, तर मिठाचं प्रमाण तुम्ही चेक करून इथे घालू शकता. व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगली याला एक उकळी काढून घ्यायची. चांगली उकळी आल्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. भाजी चांगली मी मिक्स करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम केली आहे. आता आपण जे पनीर तळून ठेवले होते ना त्याचे मी हे बघा अशा पद्धतीने तुकडे केलेत. हे बघा कुठेही एक्स्ट्रा कट झालेले नाही. अख्खा पनीर तळल्यामुळे तुकडेसुद्धा व्यवस्थित करता येतात. तर सगळे पनीर मी यामध्ये घातलेत. मीडियम साईजमध्ये मी तुकडे केलेत. तुम्हाला जरा मोठे हवे असतील तर तसे तुम्ही पनीर कापू शकतात. व्यवस्थित मिक्स करायचं आहे, झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची. कारण आपण छोले ऑलरेडी शिजवलेलेच आहेत, तर जास्त आपल्याला आता ही भाजी शिजवायची गरज नाही. तर पहा मस्त या भाजीला तर्री आली आहे. सुगंध तर खूपच मस्त येतोय. एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही कधी अशा पद्धतीने ही भाजी बनवली नसेल तर बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही भाजी खायला अप्रतिम लागते. खूपच सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटपेक्षा भारी चवीचा छोले पनीर मसाला तुम्ही घरीच बनवू शकता. छोलेची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळा घरी बनवली असेल, पण या नवीन पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. हा छोले पनीर मसाला तुम्ही कुलचा, नान, रोटी किंवा पुरीसोबत खाऊ शकता. अप्रतिम चव लागते. तर नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कोणत्या देशातून पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.